आज बनवूया छोट्या आवळ्यांचं आंबट गोड असं लोणचं. तर त्यासाठी मी आवळे छान धुवून घेतले आणि माझ्याकडे एक छोटं स्टीमर आहे, त्यामध्ये मी ते आवळे टाकले वाफवायसाठी. तर मी छोट्या बेबीसाठी घेतले होते स्टीमर, छान आहे, पाहिजे असेल तर कमेंट करा. आणि मग एका कढईमध्ये पाणी ठेवलं आणि आवळे टाकलेलं ते स्टीमर मी त्यामध्ये ठेवून दिलं, वरून झाकण ठेवलं आणि 5-6 मिनटे आवळे आपल्याला छान वाफवू द्यायचे. तर मग आवळे छान वाफले की मग ते काढून घ्यायचे. तर मग 5-6 मिनिटे आवळे छान वाफले आणि मग नंतर मी ते काढून घेतले. तर एकदम सॉफ्ट होतात ते 5-6 मिनटामध्येच. तर हे बघा मी तुम्हाला दाखवते, एकदम असे सॉफ्ट झाले. आणि मग नंतर आपल्याला ते तसेच ठेवून द्यायचे आहे आणि मसाला करून घ्यायचा आहे. 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा मेथी, 1 चमचा आपली राई, मोहरी आणि थोडे 2-3 बडीशेप पण घ्यायचे, 1 चमचा, 2-3 लवंग आणि 2-3 मिरे घ्यायचे. आणि मग ते छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तर त्याचं मॉइश्चर जाऊ द्यायचं, इतकंच भाजायचं आहे आपल्याला, ते जास्त भाजायचं नाही आहे, कारण मेथीने त्याला थोडासा कडूपणा येऊ शकतो. तर ते भाजून अशी थोडीशी जाडसर भरड आपल्याला काढून घ्यायची. आणि मग नंतर थोडंसं जास्त तेल घेतलं मी कढईमध्ये आणि थोडंसं गरम होऊ दिलं आणि अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमच्याला थोडीशी जास्त अशी हळद टाकली. आणि त्यानंतर आपल्याला हे आवळे त्यामध्ये छान परतून घ्यायचे. तर पूर्ण आवळ्यांना तेल लागलं पाहिजे असं परतून घ्यायचे आवळे. आणि त्यामध्ये नंतर टाकायचे मी साधी मिरची पावडर 1 चमचा आणि काश्मीरी लाल मिरची पावडर 2 चमचे आणि वाटलेला मसाला टाकला. आणि मग छान परतून दिलं, हलवलं छान. आणि मग त्यामध्ये टाकायचे मीठ आपल्याला. तर मग मीठ टाकलं. मीठ टाकल्यानंतर मग चांगलं परतून घ्यायचं आणि मीडियम गॅसवर आपल्याला 7-8 मिनिटं हे लोणचं चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि मग 7-8 मिनिटं परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे थोडासा गूळ. आणि मग गूळ टाकल्यानंतर आपलं असं आंबट गोड आणि एकदम छान असं चवीचं लोणचं तयार होतं. तर मग मी टाकल्यानंतर गूळ आणि पुन्हा हलवू दिलं. तर मग थोडंसं परतवल्यानंतर गूळ टाकल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आणि मग ते थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला लोणचं. आणि मग नंतरच काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. तर मग लोणचं छान असं थंड झालं की मगच बरणीमध्ये भरायचं आणि शक्यतो काचेचीच बरणी वापरायची. तर मस्त असं आपलं लोणचं तयार झालं आहे. तर सोपी रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला फॉलो करायला